शास्त्रविधीचे किंवा गुरुआज्ञेचे उल्लंघन करून भजणारे सात्विक पुरुष इतर देवी देवतांचे, राजसी पुरुष यक्ष राक्षसांचे आणि तामसी पुरुष भूतप्रेताचे पूजन करीत असतात। ते केवळ पूजनच करत नाहीत तर नागा साधू होऊन कठोर तपही करतात। भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, त्यांचे हे अशा प्रकारचे पूजन शरीरात असणाऱ्या भूतांना बलवान व अंतकरणात स्थित असणाऱ्या मला म्हणजे परमात्म्याला दुर्बल बनवते। अशा तपाने ते मला भजत नाहीत तर उलट माझ्यापासून दूर जातात। अशांना तू असुरच समज, अर्थात देवतांचे पूजन करणारे असुरच असतात, अशी खंत व्यक्त करून श्रीकृष्ण म्हणतात, यापेक्षा अधिक काय सांगणार अर्जुना तुला? त्रिगुणानुसार आहार 3 प्रकारचे असतात, तसेच यज्ञ, जप आणि दानही 3 प्रकारचे असते। भगवान श्रीकृष्ण सांगतात, ना दूध सात्विक, ना कांदा राजस, ना लसूण तामसी, म्हणजे कोणताही खाद्यपदार्थ कमी किंवा उच्च प्रतीचा मानता येत नाही। म्हणजेच कोणतीही वस्तू किंवा पदार्थ सात्विक, राजस, तामसी असत नाही। याचा अर्थ असा नाही की माणसाने मांसाहार, मद्यपान करावे, नामधारकांनी त्यापासून फार दूरच राहावे, कारण हे पदार्थ आध्यात्मिक मार्गातील अडसर आहेत। ते मनात विपरीत भाव निर्माण करून भ्रष्ट करतात। भजन पूजनाला सहाय्यक ठरेल तेच ग्रहण करावे, असा अध्याय 17 श्लोक 7, 8, 9चा निरोप आहे। कुरुक्षेत्रावर अर्जुनाला विश्वदर्शन झालं। त्यामध्ये कौरवांच्या बाजूने असलेले सैन्य, पांडवाचे सैन्य काळाच्या जबड्यात भरडलं जात होतं असं अर्जुनाने पाहिलं। हे द्वापार युगातील विश्वदर्शन तेवढ्यापुरतेच मर्यादित होते का? मग सतयुगातील विश्वदर्शन कसे असेल? त्यावेळी जे विश्वदर्शन दाखवलं त्यात रावण, कुंभकर्ण आणि इतर राक्षस काळाच्या जबड्यात भरडली जात होती। त्याच्या अगोदरच्या विश्वदर्शनात परशुरामाकडून 100 वेळा क्षत्रिय भरडली गेली होती आणि आता तुम्ही पाहताय या काळाच्या तडाख्यात रोज कितीतरी भरडली जात आहेत। या काळाच्या उदरात काय काय होतंय ते तुम्ही पाहताय। आत्ताचं हे विश्वदर्शन, द्वापार युगातील विश्वदर्शन, सतयुगातील विश्वदर्शन, त्याही पूर्वीचे विश्वदर्शन वेगळं आहे का? हे विश्व त्याच्या उदरात तयार झाले आणि शेवटी त्याच्याच उदरात भरडलं जाणार आहे। मग हिरण्यकशिपू, त्या काळचे मोठमोठे राक्षस, रावण, कुंभकर्ण, कंस हे मोठमोठे असुर त्या ईश्वरापुढे दर्यामे खसखस अशी अवस्था झाली। अशा ईश्वराचे ज्ञानचक्षुनी विश्वरूप पाहता येईल की नाही? थोडासा विवेक वापरला तर, बुद्धीचा वापर केला तर काय अवघड आहे विश्वदर्शन व्हायला? असं विश्वदर्शन तुम्हाला नित्य आणि सहज घेता येईल, यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। त्रेतायुगातील विश्वदर्शन, सतयुगातील विश्वदर्शन, द्वापार युगातील विश्वदर्शन आणि सध्या कलियुगातील विश्वदर्शन हे वेगळं आहे का? आकार वेगळा असेल पण प्रकृती तीच आहे। वेगवेगळ्या आकाराच्या शरीराला प्रकृती म्हटली आहे। त्यावेळी राक्षसांचं शरीर होतं, आता माणसाचं शरीर आहे। सतयुगात रामाचं, द्वापार युगात श्रीकृष्णाचं आणि आता सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं शरीर आहे। कार्य तेच आहे, उद्देश तोच आहे। हा नियतीचा क्रम आहे, हा नियतीचा खेळ आहे। आपण सुद्धा नियतीच्या खेळात सामील व्हायचं आहे आणि आनंद घ्यायचा आहे। ईश्वराच्या अशा या लीला किंवा कार्यपद्धती जाणतो तो परममुक्त। जो यज्ञ दंभाचरणासाठी केला जातो किंवा लोकांनी आपण यज्ञ करीत आहोत हे पाहावे, प्रशंसा करावी या हेतूने केलेला यज्ञ त्याला राजस यज्ञ म्हणतात। मनाचा निग्रह म्हणजे निश्चय करण्याची क्षमता नाही व श्रद्धाहीन होऊन जे करतो अशा यज्ञाला तामसी यज्ञ म्हणतात। शरीर सदैव वासनेकडे बहकत असते, त्याला अंतकरणाच्या अहम ब्रह्मास्मी वृत्तीवर आणण्यासाठी शरीर तापवणे याला शारीरिक तप म्हटले आहे। परमात्म्यामध्ये प्रवेश देणाऱ्या शास्त्राचा अभ्यास, नामजप, सद्गुरू वचन श्रवण करणे, त्याचे चिंतन करणे याला वाचिक तप म्हटले आहे। मनाची प्रसन्नता, सौम्य भाव, मौन व्रत म्हणजे परमात्म्याशिवाय कशाचे स्मरण न करणे, अंतकरणाची संपूर्ण पवित्रता याला मानस्तप म्हटले आहे।
फलाची आकांक्षा न ठेवता अर्थात निष्काम भावनेने युक्त असणाऱ्या पुरुषांनी अत्यंत श्रद्धेने वरील 3 प्रकाराचे तप आचरले तर त्याला सात्विक तप म्हणतात. दान करणे किंवा देणगी देणे हे आपले कर्तव्य आहे. अशा बुद्धीने योग्य स्थळी, योग्य काळी आणि योग्य मनुष्यास पाहून परतफेडीची अपेक्षा न करता जे दान दिलं जाते ते सात्विक दान. कोणत्या तरी दबावाखाली क्लेशपूर्वक अत्यंत कष्टाने केलेले दान राजस दान ठरते. अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य अपात्र माणसाला दिलेले दान तामसी दान समजले जाते. अयोग्य माणसाला दान देणारा दाता नष्ट म्हणजे भ्रष्ट होतो. ओम तत्सत ही ब्रह्माची परिचय करून देणारी अक्षरे आहेत. ब्रह्माचा निर्देश करण्यासाठी वापरलेल्या अक्षराला नाम म्हटले आहे. ब्रह्माचा निर्देश करण्यासाठी ओम हे अक्षर घेतले आहे. तत् हा परमात्म्याला समर्पण सूचक शब्द आहे. सत अक्षराचा प्रयोग केवळ सद्भावात आत्माच सत्य आहे हे सांगण्यासाठीच केला आहे. सत्याचा भाव असावा, सत्य साधण्यासाठी साधुभाव असावा, ईश्वर तेजाची प्राप्ती करून घेण्याचा भाव असावा म्हणजे साधुभाव असावा. त्यासाठीच सत या अक्षराचा प्रयोग केलेला आहे. ईश्वर तेजाची प्राप्ती होण्यासाठी यज्ञ, दान, तप करावे. यज्ञ, दान, तप करत राहणे या स्थितीला सत अवस्था म्हणतात. यज्ञ, दान, तप हे कर्मपूर्वक असावे म्हणजे कर्मयुक्त भाव असावा. या सर्वाला मिळून ओम तत्सत असे म्हटले आहे. ईश्वर तेजाच्या प्राप्तीशिवाय केलेले यज्ञ, हवन, दान, तप व केलेले कर्म त्याला असत असे म्हणतात. असत क्रियेतून काहीच लाभ होत नाही. हरिओम तत्सत असे केवळ तोंडाने म्हणायचं नाही, कृतीनं झालं पाहिजे. समर्पणाचा भाव असेल तर तोंडाने म्हणता आलं नाही तरी चालतं आणि भाव नसेल तर शेंडी तुटून, घसा फुटून, कमरेचा पागोटा सुटून जाईपर्यंत म्हटलात तरी काही उपयोग नाही. भगवंत आमच्या कर्मात असलेल्या भावाची नोंद करत असतो. यज्ञ, दान, तप करत राहणे या स्थितीला सत अवस्था म्हणतात. या अवस्थेतून चित्त अवस्थेत प्रवेश करून आनंद वाटायला लागतो, तिलाच सच्चिदानंद अवस्था म्हणतात. या क्रियेला तुकाराम महाराज म्हणतात आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अमृतानुभव म्हणजे अधिक मृत अधिक अनुभव. ज्याला मृत्यूचा अनुभव नाही तो अमृत अनुभव. आपल्याला अमृतानुभव घ्यायचा आहे म्हणजे मला मृत्यू नाही हे जाणायचं आहे. ध्येय नष्ट झाला तरी स्वरूपात काही फरक पडत नाही याचा अनुभव म्हणजे अमृत अनुभव. ध्येय निर्माण झाला किंवा बाद झाला तरी स्वरूपात काही फरक पडत नाही या विचारावर ठाम असल्याने मरणाची भीती वाटत नाही. उलट मरणसुद्धा रमणीय वाटायला लागतं. हा विचार पक्का असेल तर तो अमृत अनुभवच. आपली ऐहिक संपत्ती कितीही वाढली किंवा कमी झाली तरी आपल्या स्वरूपात काही फरक पडत नाही. म्हणून ऐहिक संपत्ती वाढवण्यापेक्षा स्वरूप स्थितीचा भाव वाढवा. स्वरूप स्थिती ओळखा, त्यावर आरूढ व्हा, निश्चित भगवत धामाला जाल. रूप स्थितीतून स्वरूप स्थितीला जाणं म्हणजे भगवत धाम किंवा दक्षिणायनात जन्मायचं आणि उत्तरायणात मरायचं म्हणजे भगवत धाम. आपलं दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमण होत आहे. अद्याप आम्ही उत्तरायणात आलेलो नाही. सद्गुरू कृपेने संक्रमण चालू आहे. आम्ही झालो असे म्हणून आताच गडबड करू नका. जीवाच्या मतानुसार कर्म होत नाही तर ईश्वराच्या प्रयोजनानुसार जीवाकडून कर्म होत असतं. पण जीवभावामुळे जीवाकडून कर्म होतात असा जीवाचा भ्रम झालेला असतो. या संभ्रमामुळे जीव कर्मात सापडतो. जीवाचा हा भ्रम सद्गुरू काढून टाकतात आणि कर्मबंधनातून मुक्त करतात. सद्गुरू कृपेने कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी आपण आलोय. येथे येऊन मिळवायचं काही नाही. मिळवलंय ते म्हणजे पापपुण्य बाद करायचं आहे. मग बरेच लोक मिळवतात, साठवून ठेवतात. ते शिल्लक असल्यामुळे ते भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येण्यासाठी धडपडतात. धडपडून सुद्धा जन्म लवकर मिळत नाही.
जन्म घेण्यासाठी कित्येक वेळा लाईनीत येऊन परत जावं लागतं. जन्म घेताना सुद्धा हालहाल होतात. हालहाल होऊन जन्म मिळतो आणि जन्म मिळून सुद्धा हालहाल होतात. मिळवून ठेवलेल्या धनसंपत्तीचा भोग घेण्यासाठी जन्म घेतो, तरी पण त्याला तो भोग घेता येत नाही. भोग घेण्याची वासना असते म्हणून भुजंग होऊन मिळवलेल्या धनावर येऊन बसतो, तेव्हा त्याचीच पोरं त्याला साप साप म्हणून मारून फेकून देतात. ईश्वरी प्रयोजनानुसार कर्म होतात हे माहीत नसल्यामुळे कर्मबंधनात सापडतो. कर्मबंधनातून मुक्त झाल्याशिवाय भगवत धामात स्थित होता येत नाही. सद्गुरू कृपेने आपल्याला कर्मबंधनातून मुक्त व्हायचं आहे. सद्गुरू कृपा असल्याशिवाय आपल्याला कर्मबंधनातून मुक्त होता येत नाही. मग चांगला विचार केला तर, बारीक विचार केला तर आपण कशासाठी आलोय? साधनेच्या पूर्ततेसाठी आसक्तीचा अधिकाधिक त्यागच करावा लागतो, तरच साधना पूर्णत्वाला जाते. त्यासाठी भगवंतांनी 4 प्रचलित कर्माचा उल्लेख करताना पहिला म्हणजे काम्य कर्माचा त्याग केला पाहिजे. दुसरा म्हणजे संपूर्ण कर्मफलाचा त्याग झाला पाहिजे. तिसरा दोषयुक्त असलेल्या सर्व कर्माचा त्याग झाला पाहिजे. आणि चौथा म्हणजे यज्ञ, दान, तप यांचा त्याग करणे योग्य नाही. ही कर्मे केलीच पाहिजेत असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. भगवान श्रीकृष्णाच्या काळात सुद्धा विविध मते प्रचलित होती, म्हणजे त्या काळातही मतमतांतरे होती. आजही तशी स्थिती आहे. अशा वेळी या पृथ्वी तलावर कोणीतरी महापुरुष अवतार घेतात आणि अनेकविध मतमतांतरामधून ते एक कल्याणकारक मत मांडून भरकटलेल्या समाजाला योग्य मार्ग दाखवतात. प्रत्येक महापुरुषांनी हेच केले आहे. भगवान श्रीकृष्णांनी जे केलं तेच सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी केलं. त्यांनी नवीन मार्ग दाखवला नाही, परंतु भगवान श्रीकृष्णाच्या काळातील प्रचलित मतमतांतरातून यथार्थ असणारा मार्ग दाखवून त्यातील सत्याचा अनुभव आणून देऊन लोकांना सन्मार्गाला लावून ईश्वरधामापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे.